दखलंदाजी झालेली नाही, कुठेही चकमक झालेली नाही. हे समन्वय नव्हता कधी. एखादी सूचना कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना करणं ही कॅबिनेटचीच प्रोसिजर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही कुठं वाद झाला आहे. शेतकऱ्यांना मदत पोहोचत नाही असा आरोप बैठकीत काही झाला. मी सांगितलं की शासनानं तातडीनं जे निर्णय घेतले हे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, त्याची अंमलबजावणी देखील झाली 8,500 कोटीची. आणि म्हणून ते पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावे ही जर कॅबिनेटमधल्या मंत्र्यांनी मागणी केली असेल त्याच्यामध्ये चकमक किंवा वादाचा काय प्रश्न येत नाही. काल अमित शहानी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं की आम्हाला आता महाराष्ट्रात चिमड्या नको आहे. यावरती प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की आत्तापर्यंतचा भाजपचा महाराष्ट्रातला प्रवास हा आमच्याच चिमड्यांवरती आहे. आता मला असं वाटतं की विधानसभेची निवडणूक आपण बघितली, लोकसभेची निवडणूक आपण बघितली, एवढंच नाही तर बेस्टची निवडणूक देखील आपण बघितली, जी 12,000 मतामध्ये बॅलेटवर झालेली निवडणूक. म्हणजे जी खऱ्या अर्थानं त्यांची मागणी आहे की बॅलेटवर निवडणूक झाली पाहिजे, ती बॅलेटची 12,000ची निवडणूक देखील अख्ख्या महाराष्ट्रानं आणि देशानं बघितली. ज्या 12,000च्या मतदानामध्ये 2,000 देखील UBT क्रॉस करू शकलं नाही. त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे. एखादी वाईट गोष्ट झाली की ती मोदी साहेबांमुळे झाली, अमित शहा साहेबांमुळे झाली आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाली. की आता 3, 3.5, 4 वर्ष आम्ही ऐकतो ना, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही नाही. शेवटी स्वतःचे कार्यकर्ते आपल्याकडे टिकले पाहिजेत. महानगरपालिकेच्या तोंडाला शिंदे साहेबांकडे जाऊ नयेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.